नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आज आपण रस्त्यावर मिळणाऱ्या मंचुरियनच्या कॅलरीज व आरोग्यावर प्रभावाबद्दल चर्चा करणार आहोत। मंचुरियन म्हणजे काय? मंचुरियन एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे ज्यामध्ये तळलेले भाज्या किंवा चिकनचे छोटे क्यूब्स असतात। हे चायनीज मसाल्यासह सॉस, चटणी आणि मसाल्यांमध्ये वाटले जाते। मंचुरियन गडद रंगाची आणि तिखट चव असते जी आपल्या चवीला खूप आकर्षक वाटते। मंचुरियन मध्ये किती कॅलरीज असतात? एक प्लेट मंचुरियन 200 ग्रॅम मध्ये सुमारे 300 ते 500 कॅलरीज असतात। यामध्ये असलेले कॅलरीचे स्रोत आणि त्याचे गुणधर्म पुढील प्रमाणे आहेत। तर पहिलं, तळलेले पदार्थ। मंचुरियन मध्ये मुख्यतः तळलेले बॉल्स असतात। 100 ग्राम तळलेले बॉल्स मध्ये सुमारे 250 ते 350 कॅलरीज असतात। तेलाचा वापर जास्त असतो ज्यामुळे कॅलरीचे प्रमाण वाढते। दुसरं, सॉस आणि चटणी। मंचुरियन मध्ये गडद रंगाची चटणी आणि सॉस असतात। 1 चमचा सॉस मध्ये सुमारे 20 ते 30 कॅलरीज असतात। सॉस आणि चटणीमध्ये साखर आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते। तिसरं, मसाले। मसाल्यांमध्ये फॅट्स, साखर आणि सोडियम असतात। मसाल्यांचा वापर कॅलरीचे प्रमाण वाढवतो। आता बघूया की मंचुरियनचा आरोग्यावर काय प्रभाव होतो। तर पहिलं, फॅट्स आणि तेल। मंचुरियन मध्ये उच्च फॅट्स आणि तेलाचा वापर असतो। हृदयविकार आणि कोलेस्टेरॉल समस्या होण्याची शक्यता असते। दुसरं, साखर। चटणी आणि सॉस मध्ये साखर असते, यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते। तिसरं, सोडियम। मंचुरियन मध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, यामुळे उच्च रक्तदाब आणि पाणी शोषण समस्या निर्माण होऊ शकतात। आता बघूया स्वास्थ्यदायी पर्याय काय आहेत त्यासाठी। तर होममेड मंचुरियन। घरच्या घरी कमी तेल आणि साखर वापरून मंचुरियन तयार करा। तळण्याऐवजी बेकिंग किंवा स्टीमिंगचा वापर करा। दुसरं, फ्रेश भाज्या। मंचुरियन मध्ये ताज्या आणि कमी साखरेच्या भाज्या वापरा। भाज्या अधिक प्रमाणात वापरून कॅलरी कमी करा। तिसरं, सॉसचा वापर कमी करा। सॉस आणि चटणी कमी प्रमाणात वापरा। घरच्या घरी तयार केलेले कमी साखर आणि कमी तेलाचे सॉस वापरा। त्यानंतर चौथा आहे, नवीन पद्धतींचा वापर करा। मंचुरियन मध्ये हळूहळू फॅट्स आणि कॅलरी कमी करण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर करा। मांसाचे क्यूब्स वापरणे कमी करा आणि भाज्या अधिक वापरा। मंचुरियन एक स्वादिष्ट आणि लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, परंतु यामध्ये उच्च कॅलरीज, फॅट्स आणि साखर असतात। आरोग्याच्या दृष्टिकोनातून याचा वापर कमी प्रमाणात करणे आणि होममेड पर्याय निवडणे अधिक योग्य ठरते। तुम्हाला हा आजचा विषय कसा वाटला? आपल्या विचारांची कमेंट्स मध्ये नोंद द्या। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती। आजच्यापुरती एवढंच। जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र। धन्यवाद।